सावधान. आज आपण वेटिंग फॉर अ विजाच्या प्रतीक्षेत बाबासाहेबांच्या या निबंधातला तिसरा अनुभव पाहणार आहात. आणि छोटस आहे, 2-2.5 पानं आहेत फक्त, होऊन जातील. ते 1929 साल होते. मुंबई सरकारने अस्पृश्यांच्या गाऱ्हाण्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. मला समितीचा सदस्य म्हणून नेमले होते. समितीला अन्याय, अत्याचार व जुलूम यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संपूर्ण प्रांतभर दौरा करायचा होता. समितीची विभागणी करण्यात आली. माझ्यावर व अन्य सदस्यांवर खानदेशचे 2 जिल्हे सोपवण्यात आले. माझ्या सहकार्याने व मी स्वतः आमचे काम पूर्ण केल्यावर एकमेकांचा निरोप घेतला. तो कोण्या हिंदू साधूला भेटायला गेला. मी मुंबईला जाण्यासाठी ट्रेनने निघालो. एका गावातील स्पृश्य हिंदूंनी त्या गावातील अस्पृश्यांविरुद्ध सामाजिक बहिष्कार घातला होता. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धुळ्याच्या मार्गावरील त्या गावाला जाण्यासाठी मी चाळीसगावला उतरलो. चाळीसगावचे अस्पृश्य स्टेशनवर आले व त्यांच्यात रात्री मुक्काम करावा अशी त्यांनी मला विनंती केली. सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर थेट मुंबईला जाण्याचा माझा मूळचा कार्यक्रम होता. परंतु त्यांच्या आग्रहाखातर मी रात्री मुक्काम करायचं ठरवलं. मी त्या गावी जाण्यासाठी धुळ्याच्या ट्रेनमध्ये बसलो. तेथे गेलो, तिथल्या परिस्थितीची माहिती करून घेतली आणि पुन्हा ट्रेनने चाळीसगावला परत आलो. चाळीसगावचे अस्पृश्य स्टेशनवर माझी वाट पाहत असल्याचे मला दिसले. मला पुष्पहार घालण्यात आला. रेल्वे स्टेशन पासून सुमारे 2 मैलावर महारवाडा म्हणजे अस्पृश्यांची वस्ती होती. तेथे पोहोचण्यासाठी नदी पार करावी लागत होती. आता आपल्याला माहिती आहे, बहुतेक गावातला जो महारवाडा असतो तो नदीच्या किंवा ओढ्याच्या पलीकडे असतो. तर हा जो महारवाडा होता हा नदीच्या पलीकडे साधारण 2 मैलावर होता. तेथे पोहोचण्यासाठी नदी पार करावी लागत होती. त्या नदीवर एक छोटा पूल होता. स्टेशनवर भाड्याच्या अनेक घोडागाड्या, ज्याला आपण टांगे म्हणतो, ते टांगे होते. महारवाडा स्टेशन पासून पायी जाता येण्याजोग्या अंतरावर होता. महारवाड्यात मला लगेच घेऊन जावे अशी माझी अपेक्षा होती. परंतु त्या दिशेनं लोकांची काहीच हालचाल मला दिसली नाही आणि मला का थांबवून ठेवलंय हेच मला समजू शकलं नाही. एका तासानंतर एक टांगा प्लॅटफॉर्म जवळ आला. मी त्यात बसलो. टांग्यात तो एक टांगेवाला आणि मी असे दोघेच होतो. बाकीचे आडवाटेने जवळच्या रस्त्याने पायी पुढे गेले. टांगा 200 पावलंही पुढे गेला नाही, तो एका मोटार कारला तो धडकता धडकता वाचला. दररोज ज्यांना भाडं मिळतं असा हा टांगेवाला एवढा अनुभव नसल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं.
पोलीस जोराने ओरडल्यामुळे, कदाचित बाबासाहेब संरक्षणात चालले असतील. पोलीस जोराने ओरडल्यामुळे गाडीवानानं गाडी मागे खेचली, म्हणून केवळ तो अपघात टळला. आम्ही कसेबसे त्या नदीच्या पुलावर आलो. पुलावर ज्याप्रमाणे असतात, इतरत्र असतात, तशा त्या पुलाला काही भिंती वगैरे नव्हत्या. फक्त एक 5-10 फुटावर रोवलेल्या एक दगडांची रांग होती. त्यावर अ, दगडांची एक काय म्हणतात, पवळ किंवा फरसबंदी असा शब्द वापरला त्यांनी. दगडांची एक फरसबंदी होती आणि आम्ही त्या रस्त्याने येत होतो. त्या रस्त्याला एकदम काटकोनात हा नदीवरील पूल होता. म्हणजे असं येऊन एकदम वळायचं होतं. काटकोनात तो नदीवरचा पूल होता. रस्त्यावरून पुलावर येण्यासाठी तीव्र वळण घ्यावं लागत होतं. पुलाच्या अगदी पहिल्याच दिशेला म्हणजे सुरुवातीलाच दगडाजवळ, बाजूच्या दगडाजवळ घोड्याने थेट पुलावर जाण्याऐवजी त्यानं वळण घेतलं आणि तो घोडा असा हे झाला, उधळला आणि टांग्याचे चाक बाजूच्या दगडावर इतक्या जोरानं आदळलं की मी असा उचलला गेलो आणि पुलाच्या दगडी फरसबंदीवर मी असा फेकला गेलो. तो घोडा आणि ती गाडी, तो टांगा पुलावरून नदीत पडला. मी इतक्या जोराने आपटलो आणि इथं बेशुद्ध म्हटलं, परंतु चक्कर आली त्यांना. ते म्हणाले, मला चक्कर आली. महारवाडा नदीच्या अगदी दुसऱ्या किनाऱ्यावर होता. स्टेशनवर माझे स्वागत करण्यासाठी आलेली माणसे माझ्या अगोदरच तिथं पोहोचली होती. पुरुष, स्त्रिया, मुलं यांच्या आरडाओरड्यात शोक करीत मला उचलून महारवाड्यात नेण्यात आले. मला कित्येक दुखापती झाल्या होत्या. माझा पाय मोडला. कित्येक दिवस मी काही करायला असमर्थ होतो. हे सर्व कसं घडलं हे मला समजू शकलं नव्हतं तेव्हा. टांगे तर रोज त्या पुलावरून जातात येतात आणि पुलावरून टांगा सुरक्षित नेण्यात गाडीवान कधी कसूर करत नाही, असं मला समजलं. चौकशी केल्यानंतर मला खरी गोष्ट सांगण्यात आली. रेल्वे स्टेशनवरील टांगेवाले अस्पृश्य असलेल्या प्रवाशाला टांग्यात घेऊन जाण्यास तयार नव्हते, म्हणून हे सगळं झालं. ती गोष्ट त्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारी होती. महारांना मी त्या वस्तीवर चालत जावं हे सहन होऊ शकलं नसतं. माझ्या प्रतिष्ठेविषयीच्या त्यांच्या भावनांना ते पटणार नव्हतं. त्यामुळे एक तडजोड करण्यात आली. ती तडजोड अशी करण्यात आली की टांग्याचा मालक टांगा भाड्यानं देईल, पण तो चालवणार नाही. म्हणजे सेम त्या गोरेगावच्या बैलगाडीवाल्यासारखं. टांग्याचा मालक टांगा भाड्यानं देईल, पण चालवणार नाही. महार टांगा भाड्यानं महार टांगा भाड्यानं घेऊ शकले, परंतु चालवू शकत नव्हते. महारांना टांगा घेता आला, पण तो चालवण्यासाठी त्यांनी कोणाला तरी शोधले. तर महारांना हा मार्ग पसंत पडला, परंतु प्रवाशाची सुरक्षा म्हणजे माझी सुरक्षा ते म्हणतात, त्यांना प्रतिष्ठेपेक्षा जास्त महत्वाची वाटली नाही. ते विसरले.
त्यांनी जर याचा विचार केला असता तर ते मला नियोजित स्थळी सुखरूप नेईल असा गाडीवान शोधू शकले असते. तर वस्तुस्थिती अशी होती की त्यांच्यापैकी कोणीही त्यांचं ते काम नसल्यामुळं तो टांगा चालवू शकत नव्हता, हाकू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातलंच कोणाला तरी तो टांगा हाकायला सांगितला. त्या माणसाने त्याच्या हातात लगाम घेतला. त्याला वाटलं काहीच अवघड नाही. परंतु तो गाडीत येताच त्याला त्याची जाणीव झाली आणि तो इतका म्हणजे हताश झाला. ते दोर हातात घेतल्यानंतर, टांग्याचा लगाम हातात घेतल्यानंतर त्याचे त्याचे नियंत्रण त्याने नियंत्रण करण्याचे सारे प्रयत्न सोडून दिले. म्हणजे गडबडला तो. माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी चाळीसगावच्या महारांनी माझा जीवच धोक्यात घातला होता. तेव्हा मला समजले म्हणजे हे टांगेवाला म्हणजे एक साधा कामगार, पण त्याचा दर्जा त्याचा दर्जा हा इतर अस्पृश्यांपेक्षा मोठा असतो. त्या प्रतिष्ठेमुळे तो स्वतःला सर्व अस्पृश्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. मग एखादा अस्पृश्य हा बॅरिस्टर का असेना, बॅरिस्टर म्हणजे मोठा वकील बाबासाहेब बॅरिस्टर आंबेडकर, तर एखादा बॅरिस्टर का असेना पण त्याच्यापेक्षा त्या टांगेवाल्याची प्रतिष्ठा मोठी होती, कारण हा बॅरिस्टर अस्पृश्य होता. असं म्हणून त्यांनी त्याचा शेवट केलेला आहे. तर शेवटी हे अस्पृश्यतेची आणि ही शिवाशिवीची जाती व्यवस्थेची तिसरी एक भयंकर आठवण त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. तर त्याचा हा एक प्रतिष्ठेचा पण मुद्दा महारांनी बनवला होता, कारण त्यांना पायी पायी महारवाड्यापर्यंत त्यांना न्यावं हे त्यांना ते पटलं नाही. परंतु ही बाकीची व्यवस्था नीट न झाल्यामुळं त्याचा जो परिणाम बाबासाहेबांना पुढे भोगावा लागला, तर ते अनेक दिवस काही एक तर म्हणजे पाय मोडला आणि बऱ्याच जखमा झाल्या, तर ते अनेक दिवस काही करू शकले नव्हते. अशी वस्तुस्थिती त्यांनी इथं मांडलेली आहे. अजून एक पुढचा जो अनुभव आहे तो मला वाटतं आपण उद्याच घेऊ. कारण कसं आहे की जेवढं आपण वाचन केलं आणि याच्या आधी पण जे दोन अनुभव बाबासाहेबांनी सांगितले, तर ह्याच्यावरच आज आपण थोडीशी चर्चा करायला हरकत नाही. उद्या आपण चौथा अनुभव पाहूया आणि तो पुढचा चौथा अनुभव जो आहे ना, तो त्यांचा व्यक्तिगत अनुभव आहे. पाचवा आणि सहावं प्रकरण जे आहे त्यातलं ते पुढचे दोन अनुभव जे आहेत ते त्यांचे स्वतःचे नाहीत, परंतु ते अं, इतरांचे इतरांविषयीच्या त्या पेपरमधल्या बातम्या आहेत आणि एक वृत्तांत आहे. यंग इंडिया जो महात्मा गांधींचा पेपर होता त्यातला एक अनुभव आहे, त्यातला एक वृत्तांत आहे आणि एक पुढचा जो आहे तो दादरच्या एक भंग्याचा अनुभव आहे. ते आपण नंतर पाहूया. तर आतापर्यंत आपण जे काही तीन अनुभव पाहिले याचा अर्थ काय निघतो, वेटिंग फॉर व्हिसा, ते हे अनुभव इतके भयंकर आहेत म्हणजे प्रत्यक्षात ते फार भयंकर असणार आहेत. आणि अस्पृश्याची किंमत काय असते या लोकांच्या लेखी, तो किती सुशिक्षित असू द्या, फॉरेन रिटर्न असू द्या, त्यांचं उच्च शिक्षण झालेलं होतं. त्या टांग्यातला अनुभव जो आहे हा एक उच्च शिक्षित
बॅरिस्टर सरकारनं नेमलेला एक प्रतिनिधी जो खानदेशातल्या त्या काही गावांचं परीक्षण करण्यासाठी नेमलेला होता. म्हणजे मोठ्या प्रतिष्ठेचा माणूस होता आणि याचं त्या टांगेवाल्यांना काहीच नाही. ते स्वतःला मोठे समजत होते. म्हणून कुणीतरी महाराणी तो टांगा हाकायला घेतला आणि ते सगळंच विपरीत घडलं. पुन्हा ते हे पण सांगतात की महाराणी हा जो माझ्या प्रतिष्ठेचा विचार केला, त्यानं माझा जीव धोक्यात घातला, हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. म्हणजे त्यांना हेही सांगायचं की कधी कधी या फाजील प्रतिष्ठेला जास्त महत्त्व नाही दिलं पाहिजे, सुरक्षितता महत्वाची आहे. असं आजकाल आजही घडतं, हे आपण पाहतो. अशा सगळ्याच बाजूनी त्यांनी वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मुख्य प्रश्न जो आहे तो, अस्पृश्यता म्हणजे काय? न शिवणं, अस्पृश्यता, तर त्या माणसाची काय काय किंमत असते, काय आयडेंटिटी असते ह्या व्यवस्थेमध्ये, काय व्हॅल्यू असते? काय ह्या व्यवस्थेत राहायचं? म्हणून वेटिंग फॉर विजा. म्हणजे आता विजाचा एक अर्थ आहे का देशांतर करायचंय. आता पुढं ते देशांतराचा मुद्दा राहिला नाही. या देशातच देशांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्यक्ष देशातच देशांतर करण्याची प्रक्रिया ती जणू काय सुरू करून दिली बाबासाहेबांनी. त्यातली पुढची पावलं म्हणजे राज्यघटना आहे. म्हणजे त्यांनी त्याचं प्रारूप, त्याचा आराखडा, त्याचा मसुदा त्यांनी तयार केला होता. या देशातच देशांतर करण्याची ती एक प्रक्रिया होती, आहे, आजही आहे. या देशातच राष्ट्रातच रूपांतर होतंय त्याच्यामुळे, झालंच आहे. निम्मा अर्ध झालेला आहे. अजून खूप काम राहिलं. निम्म म्हणता येत नाही, परंतु बऱ्याच आपल्या दृष्टीनं निम्म्याच्या पुढे गेलं ते. म्हणजे आता संकुचित विचार नाही करत आपण, व्यवस्था म्हणून, इथली परिस्थिती म्हणून ते 50%च्या पुढे गेलेलं आहे. अजून पुढचं बरंच काम बाकी आहे. परंतु आम्ही देशांतर करण्यापेक्षा, म्हणजे व्हिसा शोधण्यापेक्षा, या देशातच देशांतर बाबासाहेबांनी केलं. तशी परिस्थिती निर्माण करून ठेवली. नाहीतर मग हे नामांतर करा, आदलजी सोराबजी नामांतर केलं, वेषांतर केलं, पारसे होऊन राहिले. मुसलमान, आम्ही मुसलमानाचे आहोत असे त्या पहिल्या गोरेगावच्या घटनेत त्या नाका कारकुनाला सांगितलं पाणी द्यावं म्हणून. हे सगळ्या गोष्टी केवळ अस्पृश्य असल्यामुळे कराव्या लागल्या. त्याचा काही उपयोग झाला नाही. आमची किंमत काय, माणूस म्हणून आमची काय व्हॅल्यू आहे? काहीच व्हॅल्यू नाही. म्हणजे आपल्याला, जसं आता महात्मा गांधींना बाबासाहेब म्हटले ना, गांधीजी आय हॅव नो मदरलँड, मला मातृभूमी नाही. त्या भयंकर यातना आहे त्याच्यात. काय किंमत आहे, काय व्हॅल्यू आहे, आणि का थांबायचं? म्हणून येवल्याची घोषणा, नाईलाज. एका दृष्टीने चांगलंही झालं, कारण पुढे जो काही पर्याय उभा राहिला,
समोर आला तो बुद्ध धम्माचा होता. आणि तो असा पर्याय मिळाला का ते व्हिसा, पासपोर्ट आणि हे नामांतरण, देशांतरण, रूपांतरण, धर्मांतर पण नाही खरं म्हणजे ते. परत ते धर्मांतर पण नव्हतं. आम्ही आमच्या आमच्या मूळ धर्मात चाललो असं ते म्हणतात. असं त्यांनी म्हटलेलं आहे. आमचे पूर्वज बौद्ध होते. त्यामुळे हे धर्मांतर पण नाही. जणू का आम्ही आमच्या मातृभूमीत आलोत असा त्याचा अर्थ आहे. बाबासाहेबांच्या लिखाणाला, बाबासाहेबांच्या भाषणाला, कार्याला अनेक अर्थ आहेत. ते हळूहळू आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा सगळा त्रास असताना कोणाविषयी आकस बाबासाहेबांच्या मनात नव्हता. कोणाचं वाईट करण्याची इच्छा त्यांच्या मनात नाही निर्माण झाली. ती कंपॅशन आहे, ती करुणा आहे, ती मैत्री आहे. कारण ते बुद्धांना मानणारे होते. तेव्हा तरी मोदींनी एका भाषणात म्हटलेलं आहे पार्लमेंटमध्ये, त्याचा त्याचं स्वरूप, त्याचा उद्देश, तर त्यांचा उद्देश तो बाकीचा आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु त्यांनी, मला वाटतं राज्यघटनेवरच चर्चा चालली होती, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की इतका त्रास झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या हातात राज्याचा कायदा लिहिण्याची जबाबदारी आल्यावर, इतका त्रास झाल्यानंतर एखाद्यानं असा विचार केला असता की मी वाटोळं करील सगळ्यांचं, पण त्यांच्या मनात तसं आलं नाही. हे स्वतः मोदींचे थोडे शब्द वेगळे असतील, पण असं ते माझ्या लक्षात आहे. ते मी ते भाषण ऐकत होतो आणि ते खरं आहे. बाबासाहेबांची जे बाबासाहेबांची जयंती आणि बुद्धांची जयंती, हे ह्या दोन गोष्टी सांधण्यासाठी आणि ते जोडण्याचं काम ते आपल्याकडं आहे. त्रिकोणाची तिसरी बाजू. तर याचा अर्थ आपण लक्षात घेऊया. बाबासाहेबांची जी पावलं आहेत, त्यांचे त्यांच्या त्यांची स्वतःची व्यक्तिगत पावलं आणि त्यांची त्यांची चळवळीची दिशा, हे त्यांच्या या अनुभवावर आधारलेले आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हे जे इतके प्रखर आणि इतके वाईट आणि जीव घेणे अनुभव आहेत, प्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठा नावाची गोष्टच नाही रे. अस्पृश्याला काहीच प्रतिष्ठा नाही, जणू काय नव्हती. अगदी त्यांच्या महारवाड्यापासून, तर महारवाडा म्हणजे प्रतिष्ठेचे सगळे कचराच आहे तो. गावाच्या बाहेर, नदीच्या पलीकडं, गचाळ ठिकाणी, आणि ती काय अवस्था होती. तो एक वेगळा, महारवाडा म्हणजे काय
खरं म्हणजे आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढींना त्याची चांगली माहिती व्हावी म्हणून त्याच्यावर पण अभ्यास करण्याची गरज आहे. महारवाडा म्हणजे काय ती गोष्ट आपल्याला आजकाल असं वाटू शकतं काय एक वेगळी वस्ती आहे फक्त थोडी लांब आहे, ओढ्याच्या पलीकडे आहे. आणि आता ती वस्ती काय पहिल्यासारखी राहिली नाही. तिथे सगळ्या सुखसोयी आलेल्या आहेत. चांगली घरं बनली तिथं. अगदी बंगले झालेले आहेत त्यात महारवाड्याच्या. ज्या नदीच्या पलीकडे कोणी सहसा जात नव्हतं त्या नदीच्या त्या ओढ्याच्या पलीकडे आता गावातल्या लोकांनी पण आपले बंगले बांधलेले आहेत जवळपासच. आता ते सगळं चित्र बदललेलं आहे. परंतु मूळ जी रचना आहे, जी या व्यवस्थेला धरून आहे, त्यातल्या त्यात ही जी अं, अस्पृश्यांसाठीची जी ही व्यवस्था आहे, अस्पृश्यांचे अं, अस्पृश्यांच्या ज्या हाल अपेष्टा त्या दाखवणाऱ्या त्या ज्या गोष्टी आहेत त्यातले हे काही अनुभव आहेत. आणि महारवाडा हे सगळं चित्रण पाहिल्यानंतर म्हणजे खरं म्हणजे उद्रेक निर्माण होतो. म्हणून उद्रेक करतात लोक, उद्रेक जास्त करतात. त्याला त्या लोकांचा दोष नाही, ही परिस्थिती तशी आहे. परंतु बाबासाहेबांनी संयमाचा संदेश जो दिलेला आहे तो ह्याच्यासाठी दिला आहे की ते आता जुनं धरून भूतकाळाला धरून आपण भविष्यकाळ बिघडवू शकत नाही. भूतकाळ वाईट व्हावा म्हणून वर्तमानात भूतकाळ वाईट होता म्हणून वर्तमानात वाईट वागायचं आणि भूतकाळ वाईट करून टाकायचा, हे माणसाच्या शहाणपणाला शोभणार नाही. ती गोष्ट आपण दुर्लक्षित पण करणार नाही म्हणूनच अभ्यास करतोय. ती गोष्ट आपण दुर्लक्षित पण करणार नाही, परंतु त्याच्यातून जे नकारात्मक संकेत मिळतात, म्हणजे चीड येते, म्हणजे आपल्याला तर वाचावंसं पण वाटत नाही. आणि आपल्याला म्हणजे आपण हेलावून जातो. तर प्रत्यक्ष परिस्थिती कशी असेल. आणि बाबासाहेब तर हे पण म्हणतात की माझे वडील आणि त्यांचे वाडवडील हे त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या त्या सैनिकी पेशात असल्यामुळे त्यांना ही महारकीची आणि गावकीची कामं करण्याची पाळी पण त्यांच्यावर नव्हती आली. तरी सुद्धा अस्पृश्य म्हणून त्यांना हे जे अनुभव आले, एका सुशिक्षित माणसाला, एका फॉरेन रिटर्न माणसाला, परदेशात शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला, उच्च शिक्षित व्यक्तीला, उच्च पदस्थ व्यक्तीला, माझ्यासारख्याला हे असे जर अनुभव आले येतात तर माझ्या लोकांचं काय होत असेल, ज्यांच्याकडे काहीच नाही, ज्यांना शिक्षणही नाही, त्यांना चांगला पेशा नाही, खाण्यापिण्याची मारामार, कपड्या लत्त्याची मारामार, त्यांच्या वस्त्या घाणेरड्या, आरोग्याच्या दृष्टीनं काहीच असं म्हणजे चैतन्य निर्माण होईल, उत्साह निर्माण होईल असं काहीच नाही. त्यांचं काय, ही गोष्ट बाबासाहेबांना खरं म्हणजे जगाच्या नजरेत आणून द्यायची होती. म्हणून वेटिंग फॉर विजा हे मूळ इंग्रजीत लिहिलंय. तर असं याचं स्वरूप आहे. आणि हे सगळं आपल्याशी संबंधित आहे. हे सगळं आपल्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित आहे. म्हणून आपण त्रिकोणाची तिसरी बाजू आहोत.
आणि जरा खोलात शिरण्यासाठी आपल्याला हा त्रिकोण, हा ट्रायंगल लक्षात घेणं गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की या यातनादायक अनुभवांचा, म्हणजे बाबासाहेबांचे पण आणि आपले पण आणि आपल्या आई वडिलांचे आणि वाडवडिलांचे आणि समाजाचे जे अनुभव आहेत, ते असेच, म्हणजे बाबासाहेबांच्या या अनुभवासारखेच किंवा याच्यापेक्षा भयंकर जे अनुभव आहेत, त्याचे जे पडसाद आहेत, त्याचे जे संस्कार आहेत, त्याच्यामुळे जे आपल्या जीवनाला विचित्र वळण मिळालेलं आहे, त्या यातना भयंकरच आहेत. परंतु त्याच्यातूनही आपल्याला आपल्या जीवनाला विधायक दिशा द्यायची, चांगलं माणूस बनायचे, बाबासाहेबांच्या भाषेत माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा. माणूस बनायचं असेल तर आता धर्मांतराचा प्रश्न नाही राहत. आपण आपल्या धर्मात गेलो तर धर्मांतर केलं तरी आपल्याच याच्यात जातोय. आता हे जे जे काही व्यवहारात धर्मांतराचा विषय आहे, तो हा विषय नाही. तो खरा हा धर्मांतराचा विषयच नाही. हा विषय आपल्याच पूर्वजांच्या संस्कृतीशी आपल्याला एकरूप होण्यासाठी आपल्यात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. आणि स्वतःचं आणि सगळ्यांचं जनहित, राष्ट्रहित किंवा देशहित, राष्ट्रहित म्हणा किंवा जगाचं हित, बहुजन हिताय बहुजन सुखाय, किंवा बाबासाहेबांच्या भाषेत जग धम्मराज्य करायचे, हा बुद्धाच्या धम्माचा उद्देश आहे. तर हे जे एवढ्या यातनांमधून ते साध्य करायचे, तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, हा प्रश्न माझ्यासारख्या समोर असतो. आपल्या जीवनाचं करायचं काय? म्हणून बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो कधी कधी फार त्याचा अर्थ लक्षात येत नाही, भयंकरच आहेत. काय काय त्याग करा, आणखी त्याग करा. म्हणजे इथे तिथं, म्हणजे अशा वेळेला त्यांनी ते सांगितलंय का मुळातच काही नाही आपल्याकडं, आणि ते म्हणतात त्याग करा, आणखी त्याग करा, झगडा, आणखी झगडा, असे शब्द आहेत ते. खा प्या मजा करा, मौज करा, आणि गाफील राहा, बेसावध राहा, अजागृत राहा, आणि ऐश करा. हा संदेश नाही. म्हणजे आपण किती वंचित होतो, पुढे चालून ते कमी कमी होईल. म्हणजे आपण वंचित राहणार नाही, तरी पण त्याग करा म्हणतात. आणि तो त्याग, तो संघर्ष, तो झगडा, हा विधायक झगडा आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही, विध्वंसक नाही, संहारक नाही. तो आपल्या मनाचं परिवर्तन करण्याचा तो संघर्ष आहे खरं म्हणजे, पहिला. कारण जागृत होणं म्हणजे स्वतःला बदलवणं आहे पहिलं. कारण हे जे एवढे यातना आहेत, एवढे जे कटू अनुभव आहेत, तर माणूस सहज नकारात्मकतेकडे जाऊ शकतो. आणि आपले बरेचसे लोक हे त्याच दृष्टीने विचार करतात आणि काही दुसऱ्या टोकाला जातात.
की जाऊ द्या काय करायचंय ते, विसरून जाऊ, सोडून देऊ. त्या गोटामध्ये शिरायचं आणि मग तिथं ऐश करायची आणि आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढायचा बाबासाहेबांच्या संदेशांचा, चळवळीचा. आणि हे अर्थ, चुकीचा अर्थ काढणारे अं, उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थच जास्त आहेत. हे वास्तव दिसतंय. म्हणून चळवळीला दिशा राहत नाही. कारण ते तिकडे त्या गोटात घुसून स्वतःच फक्त एक काय म्हणतात, आयुष, बाकी काय, काही जबाबदारी, काही इतिहास नाही, काही नाही, काही नाही. ते बाकी ते जुन्या यातना वगैरे ते विसरून जा म्हणतात. ते आपण विसरू पण शकत नाहीत, कारण त्याचे संस्कार आहेत आपल्यावर. त्याचे घडलोत आपण, त्याला त्याला धरून आपल्या वाडवडिलांची जडणघडण झाली आणि त्याचे थेट डायरेक्ट संस्कार आपल्या या चित्तावर आहेत, मनावर आहेत. त्याचेच आपण बनलेलो आहोत. आता परिस्थिती बदलली म्हणून नवीन संस्कार जरी येत असले, तरी जुन्या संस्काराचे पडसाद, जुने स्वभाव, जुनं चित्त हे पण सक्रिय आहे. आणि हे आपल्याला अनुभवाला पण येत असतं, परंतु आपल्याला त्याचं भान असेल तर, आपण जागे असू तर. म्हणून जीवनामध्ये उतरलं पाहिजे. हा बुद्धांचा संदेश हा इथं आपल्याला वेगळ्या अर्थानं लागू पडतो. बाबासाहेबांना पण अस्पृश्यतेच्या यातनातून मुक्त होण्यासाठीच प्रयत्न करायचे होते. परंतु त्याच्याही पुढचा त्यांना विचार करायचा होता की अस्पृश्यतेच्या या जाचातून आपण कधीतरी मुक्त होणारच, आणि ती प्रक्रिया चालू आहे. ती आता 50, 60, 70% झालेली आहे. आता काय ते अनुभव परत येणार नाही. आता काय आपल्याला आपला टांगा आपण हाकू शकतो, आपली बैलगाडी आपण हाकू शकतो, आणि दुसरे पण हाकू शकतात. तो काय मुद्दा राहिला नाही आता. आणि तसे महारवाडे पण पुढे चालून राहणार नाहीत, आजच नाहीत. पण तरी सुद्धा आपलं जे व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन जे आहे, जगणं जे आहे, त्याला अजून जी उच्च दिशा मिळायला पाहिजे. नोबल, नोबल ज्याला आर्य म्हणजे श्रेष्ठ, वरती ऊर्ध्वगामी, तिची दिशा मिळायला पाहिजे. ती दिशा देणार साधन म्हणजे बुद्ध धम्म आहे. त्या साधनाचा वापर करून आणि उच्च शिक्षणाचा वापर करून बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवनाला तो आकार दिला. तेच सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपल्यासाठी. तर दुसरं कोणतंच उदाहरण नाही. बाबासाहेबांव्यतिरिक्त दुसरं उदाहरणच आपल्या समोर नाही, जवळचं. म्हणून आपला त्रिकोण तो त्याच्याशीच कनेक्टेड आहे. बाकी अनेक गोष्टींचा आपण आदर करू, चांगलं ते चांगलं आहे, परंतु सर्वश्रेष्ठ नोबल कोणता आहे? सर्वश्रेष्ठ नोबल कोणता आहे? ते बुद्धाचा धम्म आहे. ते बाबासाहेबांचं जीवन आहे. एवढे एक कटू अनुभव त्यांनी याच्यासाठी सांगितले की परिस्थिती जरी अशी असली तरी आपल्याला आपल्या जीवनाला ऊर्ध्वगामी आकार द्यायचा आहे. म्हणून माणुसकी प्राप्त करणं, असे शब्दप्रयोग ते करतात. म्हणजे माणूस नाहीत,
आपण माणूसच नाही जणू काही. कारण एका फॉरेन रिटर्न बॅरिस्टरला एक टांगेवाला चॅलेंज करतो म्हणजे काय? आपण माणूसच नाही ना. प्रतिष्ठाच नाही इथं, या देशात, या व्यवस्थेत. आता परिस्थिती बदलली, तो भाग वेगळा. प्रतिष्ठाच नव्हती. आजही ती 100% आहे असं नाही. कारण माणूस म्हणून ट्रीट करत नाहीत. माणूस म्हणून धरत नाहीत, ते जात म्हणूनच धरतात. आणि जात ही जन्माशी निगडीत आहे. आता जन्माचं काय करायचं, जो आपल्याला आठवतही नाही, माहितही नाही. जन्मही आठवत नाही आणि पुढचं मरणही माहिती नाही आणि जीवनही नीट कळत नाही, भानच नाही. आणि त्याच्यात जात आहे. म्हणजे काय नेमकं? मी कोण आहे? आपण कोण आहोत? मी कोण आहे? माझी काय काय व्हॅल्यू आहे? काय प्रतिष्ठा आहे? हा प्रश्न जसा बाबासाहेबांना ह्याच्यात पडलेला आहे, वेटिंग फॉर विजा लिहिताना. तर आपल्याला आपली व्हॅल्यू उंचावणं, अहंकार म्हणून नव्हे, अहंकार म्हणून नाही, ते कर्तव्य म्हणून. आपल्याला काय तुलना नाही करायची. आपण दुसऱ्या इतरांपेक्षा पुढं जायचं आणि श्रेष्ठ व्हायचं आणि सगळ्यांवर आपलं आधिपत्य पाहिजे, राज्य पाहिजे. राज्य मिळवायला हरकत नाही, परंतु ते धम्मराज्य मिळवू आपण. धम्मराज्य पाहिजे आपल्याला, कारण धम्मराज्य हे श्रेष्ठ राज्य आहे. धम्मशासन, बुद्धशास्ता, धम्मशासन. आणि आपला कायदा पण धम्मशासनाचाच कायदा आहे खरं म्हणजे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. तर ती गोष्ट प्रत्यक्षात कशी आणायची, त्याचं काय प्रशिक्षण आहे, कशी मानसिकता घडली पाहिजे व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर, आणि शक्य झालं तर राष्ट्रीय पातळीवर. परंतु राष्ट्राचं नंतर पाहू. आधी बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या या कार्यानुसार आधी जवळचं पहा. जवळचं पहा. आजचा बॅरिस्टर किंवा आजचा मोठा अधिकारी हा कधीच, म्हणजे बऱ्याचदा स्वतःहून कधीच वस्तीत जाणार नाही अभिमानानं, किंवा चल माझा सत्कार ठेवलाय म्हणून मी तिथे जाईल. नको, त्या वस्तीत जायलाच नको, आपली आयडेंटिटी दाखवायलाच नको. तर हे थोडंसं आपल्याला तुलनात्मक काही गोष्टींचा विचार करावा लागतो, आणि परिस्थिती कशी बदलायची याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून आता हे सगळं, जसं आपण धम्मपदाचा अभ्यास करता करता आपल्याला एका पदावरून काही गोष्टी आपल्याला लक्षात येत जातात, सुचत जातात. तसं आता बाबासाहेबांचे पण अनुभव वाचता वाचता ती परिस्थिती, आजची परिस्थिती, पुढं काय होऊ शकतं, ह्याच्यात बुद्ध धम्माचा काय रोल असणार आहे, हे सगळ्या गोष्टीचा सारासार विचार आपल्याला करावा लागतो. त्याचा बेस सती आहे. म्हणजे भानावर राहून आपल्याला जीवनाचा विचार करावा लागतो. सती म्हणजे भान. तर आज जे काही अभ्यास करता करता जे काही सुचलं ते एवढं आहे. मी ते जे अनुभवलं आहे माझ्या गावामधलं थोडंसं एक उदाहरण सांगतो आपल्याला.
ती अस्पृश्यता ही किती भयानक असते. अं, साधारणतः म्हणजे अं, असा एक समाज आहे, पारधी समाज, आपल्याला माहित असेल हो, की प्रसिद्ध आहे. हा. हा की जे लोक डोंगरामध्ये किंवा असं डोंगराच्या खाली म्हणा किंवा उंच असं माथ्यावर, ते आमच्या गावाच्या गावापासून साधारणतः 5-6 किलोमीटर अंतरावर ते त्या काळामध्ये राहत होते. आता ते गावामध्ये झालं ते मिक्स. हम्म. आणि नेमकं काय की आमच्या इथे ते आठवडी बाजार वगैरे असायचं त्यावेळेस. अजूनही आता तो गेलाय तो. तर त्या आठवडी बाजारामध्ये लोक यायचे. ते पक्षी वगैरे, आता त्याला त्याचं नाव वगैरे मला सांगता येणार, पण चित्तर वगैरे हे पक्षी असतात ना हा, बाहेर. तितर हा. हम्म. हा. तर ते सांगायचंय की ही लोक आमच्याकडे येत नव्हते सर सुरुवातीला. म्हणजे महारवाड्यात ते घुसायचे नाही किंवा यायचे नाही. म्हणजे ठीक ते आहे पण ते अस्पृश्यता पाळत होते. हो, बरोबर. हो. लमाण वस्ती आहे ना, तर तिथे ते जायचे, पाणी प्यायचे तिकडे आणि नंतर मग इकडे यायचे. पण महारवाड्यात कधी त्यांनी आणि त्यांचा पेहराव कसा, ते ते तुम्हाला कल्पना आहे की अंगामध्ये कपडे नाही आणि ते लोंगोट वगैरे फक्त, आणि सगळं म्हणजे जवळजवळ ते शरीर उघडं. आणि अशा याच्यामध्ये देखील हे अस्पृश्यतेचं जे हे मला हे सांगायचं आहे की अस्पृश्यता तो ही महाराला कमी समजत होता. हा हा, महाराला कमी हो समजत होता. शंभर हा. टक्के 100%. तर ते एक मला अनुभव मला सांगायचा होता. हम्म, हम्म. छान. आणि हे खरं आहे. हो. फार इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा. हो. गेल्या आठवड्यात 14-13 एप्रिलला. आणि हा, बोला बोला, पूर्ण करा. हा. हे लोक आंघोळ मला वाटते कधी, मला वाटतं महिन्यातून चला, करायची की तो नाही. वेगळा मुद्दा आहे. त्यांना त्यांनी लोकं त्यांना पण जण गाव आहे. शिवत नाही त्यांना. त्यामुळे आणि हे त्यांनाही लोक पाणी नाही. ते खरं म्हणजे अस्पृश्यांपेक्षा खाली आहेत ते परिस्थितीनं. पण हे यांना तरी लोकं महारवाडे आहेत, परंतु भटक्या विमुक्तांना तेही नाही. हा आता हे लमाण नव्हतं. वगैरे आहे ना, हम्म. हे लमाण आमच्या गावामध्ये अजूनही आहे. हा. आणि त्या काळात पण ते कसं आहे की अस्पृश्यताच पाळणारी होती ती सगळी. हो, 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 हो. तर हा एक अनुभव मला मी जवळून हा, पाहिलोय. असं हा, काय हा. आपल्याला किती, हे, धेड असे म्हणायचे ते लोक, धेड. हेड. धेड, धेडार कुंडाच. हा. धेडार म्हणजे धेडा म्हणजे महाराजांचा मुलगा आहे हा. उद्या उद्या धेड शब्द येणार आहे बाबासाहेबांच्या याच्या पुढच्या अनुभवात. हम्म. तर सहज मला आठवलं आणि म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केलाय थोडस. हा, हा, हा. छान. ठीक आहे. छान इंटरेस्टिंग आहे. असाच प्रकार परवाच्या याच्यात झाला. आता हे तर सर्रास होत आलेलं आहे भटक्या विमुक्तांच्या बाबतीत. जे हो. भटकणारे आहेत, त्यांना गाव नाही, शिव नाही, काहीच नाही. अशा लोकांना पण असे लोक पण महारांना कमी समजायचे, शिवत नव्हते. हो ना. हा, कारण ते गावाचं दडपण पण असायचं त्यांचं, असणार आहे. म्हणून पण ते कारण पण त्यांच्या मनात ते नाही ते होतं. कसं, हा तो हा. संस्कारच म्हणजे गावातलं जे वातावरण, त्याचा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे, प्रभाव. हेच वैशिष्ट्य म्हणजे भयंकरच वास्तव आणि वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे. एका हम्म. ज्यांना स्वतःच स्थान नाही. हो ना. जसं आता हा टांगेवाला कोण असेल माहिती नाही, हो किंवा ना. टांगेवाले सगळे टांगेवाले ते काय घोडा हाकणार, टांगा हाकणारा माणूस काय असणार आहे तो? ते बाबासाहेबांचा ते एक साधा कर्मचारी त्यात आहे, तो कामगार आहे. त्याला एका फॉरेन रिटर्न बॅरिस्टरचं त्याला काहीच नाही. त्याचा तो टांगा हाकणार नाही, त्याला तो नेणार नाही, त्याला टांगा देणार नाही, त्याचा टांगा तो हाकणार नाही. म्हणजे एक एक प्रकारे असं मला वाटते षडयंत्र पण असू शकतं ते. मानसिकता इतकी विषारी झालेली आहे, विषारी. हम्म. षडयंत्र म्हणजे ते गुलामच आहेत, त्या व्यवस्थित ते गुलाम आहेत हे लोक. हो म्हणजे आता अं, बाबासाहेब हे अस्पृश्य आहेत हे त्यांना कळालं होतं त्यावेळेस, असं त्याचा अर्थ होतो. हा, मग आता महार लोकच महारवाड्यात घेऊन जाणार होते, हे सगळं ते गाजावाजा झालं असेल ना. हा. आणि आणि शिवाय मग शिवाय बाबासाहेब पोलीस संरक्षणात असणार आहेत, म्हणून तो पोलीस ओरडला त्या हम्म. गाडीवाल्यावर. हो. त्याला गाडी मागे घ्यायला सांगितले, म्हणजे पोलीस संरक्षणात होते ते. म्हणजे आणि पोलीस संरक्षणातला माणूस काय साधा नसणार आहे.
आणि हे काय त्या टांगेवाल्यांना किंवा इतरांना कळत नव्हतं असं नसणार आहे. हम्म. पण हेही त्यांना सांगितलं गेलं असणार आहे की आहे, मोठा माणूस आहे, बॅरिस्टर आहे, वकील आहे, सरकारी माणूस आहे, सरकारनं नेमलेला माणूस आहे, पण महार आहे. खरंय. हम्म. आणि ती गोष्ट त्याच्यासाठी मोठी होती. का मी टांगेवाला जरी असलो तरी महार बॅरिस्टर पेक्षा मी मोठा आहे. डोक्यामध्ये भिनले नाही जात. हा. तेच आहे बस. तर हीच गोष्ट लक्षात आणून द्यायची, हे सगळं अनुभव सांगताना बाबासाहेबांना. धर्म आणि जात. जन्माबरोबर आलेली जात. जात. तर हम्म. आपल्याला, आपण जे जन्म, जरा, व्याधी, मरण वगैरे दुःखाची सात कारणं सांगतो ना, आणि प्रतित्य समुत्पादामध्ये जो जन्माचा मुद्दा येतो, जन्म, जाती, जाती म्हटलेलं आहे तिथं, ते जाती म्हणजे जातच, जात, जन्मजात. तर जन्माबरोबर जर जात आलेली आहे तर आपल्या जन्माचं करायचं काय मग? कारण जन्म जर आपण अमुक एका आईवडिलांच्या पोटी घेतला आणि ते त्या जातीचे होते आणि त्यांचे वडील त्या जातीचे होते म्हणून आपली ती जात आहे, तर ही जात जाणार कशी? तर आपल्या दृष्टीनं बुद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर अशी ही गोष्ट लक्षात येते की जन्म हाच भ्रम आहे. जन्म हा असा भ्रम आहे की जिथं तुम्हाला तुमचा जन्म आठवत नाही, तिथं जन्माबरोबर आलेली आयडेंटिटी आपण धरून ठेवतो, ओळख, परिचय, जात. जात हा एक परिचय आहे. जसा गाव आपला एक परिचय आहे, आपलं शिक्षण आपला परिचय आहे, नोकरी आपला परिचय आहे, आपलं वास्तव्य, आपला जन्माचा दाखला, आणि रहिवाशाचा दाखला, आणि ह्याचा दाखला, आणि त्याचा दाखला, आणि डिग्री सर्टिफिकेट, ह्या सगळ्या आपल्या ज्या आयडेंटिटी आहेत ना, या आयडेंटिटी नुसार आपल्याकडं पाहिलं जातं, प्रत्येकाकडं. कोण आहे हा? किती शिकलास? हा, ग्रॅज्युएट. सर्टिफिकेट दाखव. तुझी जात कोणती? अमुक. सर्टिफिकेट दाखव. कोणत्या शाळेत शिकलास? कोणत्या कॉलेजमध्ये शिकलास? काय काय तुझं साधन आहे उत्पन्नाचं? दाखवस. मग आपण ऑफिसचा दाखला नेतो, है ना? तर प्रत्येक गोष्ट दाखल्यावर चालते. तर ह्या दाखल्यावर, ह्या आयडेंटिटीवर आपली प्रतिष्ठा आहे. तशी जातीमुळं ही प्रतिष्ठा धोक्यात आलेली आहे. महार महार एवढ्या पुरता जरी विचार केला तरी ही प्रतिष्ठा धोक्यात आलेली आहे. आणि ही प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचं काम ज्या व्यवस्थेनं केलेलं आहे, किंवा धर्माने म्हणा, पण ज्या व्यवस्थेनं हे काम केलेलं आहे, आणि ही व्यवस्था सगळे पाळतात. तो टांगेवाला पण पाळतो, तो गाडीवाला पण पाळतो, तो स्टेशन मास्तरही पाळतो. आता पुढच्या ह्याच्यात ते मुसलमानही पाळतात, पारसी पाळतात, हा, ख्रिश्चन पाळतात. का? आयडेंटिटी, ही ओळख, ही जात, त्याच्यावर प्रतिष्ठा अवलंबून आहे, ठेवलेली आहे. आणि म्हणून ही जात लवकर जात नाही म्हणतात ना, जात 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 नाही ती जात. हे फार भयंकर वास्तव आहे. आणि हे कसं घालवायचं, याचं एकमेव साधन, मला तरी असं वाटतं, की आपल्याला आपल्या जगण्याचं, जीवनाचं, म्हणजे आपल्या विचारांचं, आपल्या चित्ताचं, आपलं मन, आपलं हे वर्तन, बोलणं, जन्मापर्यंत, आणि सगळंच, सगळ्यातच उत्खनन झालं पाहिजे. आणि ते आपलं आपणच करू शकतो. नाहीतर मीच जर त्याला धरून बसत असेल, तर मी काय जात नष्ट करणार आहे? कामच करू शकत नाही आपण, आणि ऐकणार पण नाही.
मग ते म्हणतात ना, मनगटाला मनगट घासून ते हे तयार करावं लागेल, प्रतिष्ठा निर्माण करावं लागेल. आणि जुनी प्रतिष्ठा गेल्याशिवाय नवीन प्रतिष्ठा येणार नाही. म्हणून जातीची आयडेंटिटी गेल्याशिवाय बुद्धाच्या मार्गावर येणं पण फार कठीण आहे. किमान आपल्या पुरता तरी आपण विचार केला पाहिजे. दुसरं नाही, आपली जात दुसरं कोणी घालवणार नाही. माझ्या मनातली जात मीच, ती आपापच ते मनात पण नाही राहिलं पाहिजे. जसं बाबासाहेब म्हणतात ना, मी तिकडे परदेशात शिकलो, तिथं मी अस्पृश्य हे विसरलो होतो जवळपास. पण इथं आल्यानंतर परत मला ते जाणवून दिलं. तिकडं मला कधी विचार करायची गरज पडली नाही, त्यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न आला नाही. इथं आल्यावर मला लगेच मी कोण आहे याची मला एका एका धडाक्यास मला ती जाणीव करून दिली व्यवस्थेनं, की तू कोण आहेस. म्हणून बाबासाहेब उगीच एवढं त्यांचं आयुष्य त्यांनी अर्पण केलं नाही ह्या विषयाला. मुळात ते भानावर होते, जागे होते, जीवनाशी त्यांचा संपर्क होता, स्वाभिमानी होते. ज्या लोकांच्या हे लक्षात येत नाही, ते स्वाभिमानी नाही म्हणजे माणसाचं जीवन जगतच नाहीत ते. प्राण्याला कसं एखाद्या खुंटीला बांधलं की तो तिथंच त्याचं आयुष्य असतं. त्या घोड्याला त्या टांग्याला झोपत तेच त्याचं आयुष्य असतं. जनावराला एखाद्या नांगराला झोपत तेच त्याचं आयुष्य असतं. किंवा घोडा रेसला ठेवा तेच त्याचं आयुष्य असतं. तसं माणसाला जर जातीच्या खुंटीला आणि त्या व्यवस्थेच्या खुंटीला जर बांधून ठेवला असेल, तर तो उद्या प्राईम मिनिस्टर जरी झाला आणि राष्ट्रपती जरी झाला, बाकी माणुसकी म्हणून काही फरक पडत नाही. हे आता पण काही गोष्टी दिसत आहेत आपल्याला. काही रिपोर्ट येतात, दाखवले होते बघा मध्यंतरी. राष्ट्रपती उभी राहिली आणि दुसरा नेता खुर्चीवर बसलाय. मुर्मूंच्या बाबतीत दाखवलं होतं. हे का? तुमची प्रतिष्ठा तुमच्या सर्टिफिकेटवर आहे, जातीवर आहे. हे कसं बदलणार? त्याचा एकमेव उपाय हाच आहे की मला त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, प्रत्येकाला. आणि हे फार अवघड आहे, हेच फार अवघड काम आहे. म्हणून आपण म्हणतो जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या, ते चाललंच आहे. मग हे जाऊ देणारेच लोक जास्त आहेत, म्हणून ते चालू राहिलेलं आहे. प्रथा प्रथा परंपरा कशामुळे चालतात? मागून आलं, पुढे चाललं, आणि जाऊ द्या. बाबासाहेब म्हटले नाही, जाऊ नाही देणार. ही गोष्ट जगाच्या नजरेस आणून देईल. सध्या चॅलेंजिंग काम आहे. हा, बोला. शा- शासकीय अधिकारी ऑर्डर जर बदलीची ऑर्डर निघाली तर ज्या ठिकाणी हजर व्हायचं आहे त्या ठिकाणी जाण्या अगोदर त्याची जात तिथं समजली जाते. हम्म, नुसती ऑर्डर निघाली तरी सुद्धा येणारा अमक्या जातीचा आहे. हम्म, हम्म. म्हणजे असं आताची सध्याची परिस्थिती सुद्धा आहे. अजून तसंच आहे. हा. मी म्हणतो मला शरम वाटली पाहिजे. नाईलाज आहे ती गोष्ट ठीक आहे, पण शरम तरी वाटते का? बाबासाहेबांना ती शरम वाटलेली, लाज वाटलेली आहे. काय माझी व्हॅल्यू आहे? लहान होतो तेव्हाही तेच, बॅरिस्टर झालो तरी तेच, पुढे मंत्री झाले तरी तेच.
नंतरचे खूप बरेच अनुभव आहेत, ते गेल्यानंतरचे सुद्धा आहेत. असं म्हणजे सगळं म्हणजे पुनर्परीक्षण करण्याची गरज आहे, पुनरावलोकन. आणि तरी शत्रुत्वाची भावना ठेवायची नाही, हे आणखीन. पण वास्तव तर कळालं पाहिजे. रेकॉर्डिंग करतोय ना मी सगळं हे. बोला माघाडीजी, बोला. जय भीम. जय भीम. बुद्ध आहे. नमो बुद्धाय. 1975 किंवा 76 दरम्यानची घटना आहे. हम्म. त्यावेळेला धर्मांतराचं वारं समाजामध्ये काही लोकांपर्यंत आलं होतं. हम्म. आणि मग हिंदूप्रमाणे लग्न करायचं नाही, ह्या त्या लोकांनी ठरवलं की आपल्या हिंदूप्रमाणे लग्न करायचं नाही. मग बौद्ध परंपरेनं लग्न करायचं आहे, पण कसं करायचं कुणालाच काही माहित नव्हतं. हा. मग माझे वडील मात्र सकाळी आंघोळ करताना हम्म. आंघोळ केलं की चारी दिशेला ते पाणी थोडं थोडं टाकायचे आणि आंघोळ केल्यानंतर मात्र ते त्रिशरण पंचशील म्हणायचे. बरं बरं. आणि मग मात्र आमच्या वडिलाला बोलवलं त्या ठिकाणी, गुरुजी तुम्ही हे विधी घ्या. वडिलाला पण त्या लग्नाचं मधलं काही माहित नव्हतं, पण वडिलांनी त्रिशरण पंचशील घेतलं आणि साधू साधू म्हटले, सगळ्यांनी अक्षता टाकल्या, लग्न झालं बौद्ध प्रमाणात. हे 1975 ची घटना मला चांगली आठवते आज. 75 म्हणजे जवळपास 19 वर्षानंतर, 56 नंतर. हम्म. हम्म. पण ही त्यावेळची पण विचाराची नांदीच होती. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आमच्या वडिलांनी हेच केलं, असंच केलं. त्यांना फारस तोपर्यंत लक्षात आलं नव्हतं बुद्ध धम्म काय आहे. पण हे असं करायचं. ते तर शिक्षक पण होते, त्यांनी बरीच लग्न लावली बौद्ध पद्धतीनं. आणि त्यावेळेचा मला जो अनुभव मी पाहिलेला आहे तो मात्र माझ्या मनावर कायम बिंबलेला आहे. हे सांगायचं होतं, दुसरं काही नाही. हा. अनिल, काय बोलायचं होतं का? अनिल गायकवाड.